बघा, जर एका कारला 75 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिटं वेळ कमी लागतो, तर या वाढलेल्या वेगाने 42 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न. म्हणजे कारला 75 किलोमीटर हे अंतर एका विशिष्ट वेगानं कापण्यासाठी जेवढा काही वेळ लागतो, जर वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला तर मूळ वेळेपेक्षा 15 मिनिटं वेळ कमी लागतो असं गणित म्हणते. मात्र हे सूत्रबद्ध करायचं कसं, सोडवायचं कसं? कारचा नेहमीचा वेग, या कारचा नेहमीचा वेग लेकरांनो v आहे असं समजायचं. आता नवीन वेग v अधिक 10, जेव्हा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला तेव्हा 15 मिनिटं कमी लागतात. याचा अर्थ नवीन वेग किती, तर v अधिक 10. याची मांडणी करायची कशी लेकरांनो? 75 किलोमीटर हे अंतर v या वेगाने कापण्यासाठी जो काही वेळ लागतो, जर वेग 10 किलोमीटरने वाढवला तर 15 मिनिटं कमी लागतात. हे 1/4 का मांडले, तर 15 मिनिटे म्हणजे किती तास बा, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. त्यासाठी तासाभरातले 60 मिनिटं छेदस्थानी घ्यावे लागतात. 15 × 15, 15 × 60 म्हणजे 1/4 तास. हे गोष्ट लक्षात घ्या. पुढे चला. आता लेकरांनो इथं कॉमन 75 घेतले सर, कंसामध्ये 1/v वजा 1/v अधिक 10 अशी मांडणी आम्ही करू शकतो. याचा अर्थ तोच आहे. 75 हे नुसते नसून छेदस्थानी एक असतोच. कुठली संख्या पद हे एकटं नसते, छेदस्थानी एक असतोच. या गोष्टीचा विचार करता कंसातील कंसाबाहेरील हे अपूर्णांक परस्परांना गुणिले आहे. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 75 × 1 म्हणजे 75, हे वजा चिन्ह. 75 × 1 म्हणजे 75. 1 × v म्हणजे हे v. आता 1 × v अधिक 10 म्हणजे v अधिक 10 एक वेळा. अर्थ तोच. पुढे चला. आता तुमच्या लक्षात आला असेल, पुढे चला. 75 कंसामधली गोळाबेरीज अर्थात अपूर्णांकाची वजाबाकी तिरप्या गुणाकाराने करून या छेदाने अंशाला गुणा v अधिक 10 वजा चिन्ह, या छेदाने या अंशाला गुणा v × 1 म्हणजे 1v. छेदस्थानी असते छेदाछेदाचा गुणाकार. v × v म्हणजे काय, v वर्ग अधिक v × 10 म्हणजे काय, तर 10v. पुढे चला 1/4. हे v अधिक आहेत, हे v वजा आहेत. एक पद अधिक एक पद वजा, जर का ते पद सारखे असतात तेव्हा त्यांचा लोप होतो. लक्ष द्या. आता 75 एकटे नाही, छेदस्थानी एक. विचार करता कंसातील कंसाबाहेरील हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 75 × 10 छेदस्थानी v वर्ग अधिक 10v बराबर 1/4. हा गुणाकार किती सर, 750 छेदस्थानी v वर्ग अधिक 10v. लक्ष द्या. समोर 1/4. लेकरांनो 750 ला तिकडे पाठवा आणि हे एक इकडे येताना या v वर्ग अधिक 10v छेदस्थानी चालले जाणार, म्हणजे एकंदरीत v वर्ग अधिक 10v 4 सोबत 750 गुणीला घ्यावे लागतात. v वर्ग अधिक 10v बराबर हा गुणाकार येतो 3000. आता v वर्ग अधिक 10v कडे येताना हे 3000 वजा स्वरूपात मांडावे लागतात. हे अशा पद्धतीचं वर्ग समीकरण तयार होते. वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना हे v वर्ग अधिक 10v वजा 3000 हे झालं वर्ग समीकरण. वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्ग पदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी यांचा गुणाकार करून आलेल्या उत्तराचे असे अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. हा गणितीय गुणधर्म. म्हणजे इथं वर्गपदाचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे. 1 × 3000 म्हणजे 3000. लेकरांनो 3000चे असे अवयव पाडा. एक अधिक 60 वजा 50 असे जर अवयव पाडले तर 60 आणि 50 यांचा गुणाकार 3000 येतो.
आणि +60 - 50 यांची गोळाबेरीज +10 येते. म्हणजे पाडलेल्या या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे +10 एवढी येताना दिसते. मात्र याची मांडणी v² +60v -50v -3000 अशी करावी लागते. +60v -50v म्हणजेच यांची गोळाबेरीज +10v. आता याच्यामध्ये लेकरांनो v कॉमन काढा, कंसामध्ये v +60, इकडं -50 कॉमन काढा, कंसामध्ये v +60. अर्थ तोच, v गुणिला v v² अधिक चिन्ह v गुणिला 60 60v -50 गुणिला v -50v वजा गुणिला अधिक वजा आणि 50 गुणिला 60 म्हणजे 3000. आता v +60 या v सोबत गुणिला, हे v +60 -50 सोबत गुणिला, म्हणून v +60 कंसामध्ये कॉमन घ्या आणि कंसाबाहेरचे पद कंसामध्ये मांडा. अर्थ तोच, v +60 v ला गुणिला, v +60 -50 ला गुणिला. लेकरांनो तुम्ही आम्ही सगळेजण शिकलो की बाबा v -50 आणि समोर 0 असते, इकडं v +60 समोर 0 असते. आता v बराबर 0 कडे 60 जाताना -60 असे मांडावे लागतात. मात्र वेग हा कधीच ऋण असत नाही, ऋण असत नाही. वेग हा कधीच ऋण नसतो. आता इकडे बघा, या v ला जर एकटं केलं, या 0 कडे जाताना हे 50 अधिक 50 असे मांडावे लागतात. म्हणजे v चं उत्तर प्राप्त झालं की बाबा v म्हणजे काय, तर त्या नेहमीचा आकारचा वेग यासाठी वापरलेलं चलपद. नेहमीचा आकारचा वेग 50 आहे. गणित काय म्हणते बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, गणित म्हणते की नेहमीच्या वेगापेक्षा 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिटं वेळ कमी लागतो. प्रश्न इथं विचारला वाढलेल्या वेगाने. आता वाढलेल्या वेगाने म्हणजे वाढीव वेग काय बाबा, लक्ष द्या. कुठं मांडू, इथंच मांडतो, लक्ष द्या. हे तुमच्या लक्षात आलं असं मोडून टाकत नाही. आता नवीन वेग काय, नवीन वेग आहे आपला v +10. तिकडे लक्ष द्या. हा नवीन वेग म्हणजेच वाढलेला वेग. v म्हणजे काय, 50. 50 अधिक 10 अर्थात 60 किलोमीटर हा वाढलेला वेग असेल. या वाढलेल्या वेगाने 42 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो 42 किलोमीटर अंतर वाढलेल्या वेगानं पार करायचं. वाढलेला वेग किती, 60. उत्तर मिनिटामध्ये येणार म्हणून तासाभराचे मिनिट इथं गुणिला स्वरूपात घ्या. 60 ला 60 खलास होतील, 42 मिनिटे. हे तुमच्या या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला